निघालेलं आपल्याला मी सांगू इच्छिते की हे अधिसूचना आहे जी आपल्या समोर आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. आणि या वादग्रस्त विनाशकारी बदलामुळे काय झालं की याचा फायदा कोणासाठी केला गेला. तुम्हाला माहिती आहे की बिलकुल हा फायदा जो झाला तो महादेव रियालिटी जे जूस आहे त्या भूखंडाचा जो आहे तो आपल्याला माहिती आहे की व्यावसायिकसाठी तो जो आहे खुला करण्याचं झालं. पण सर्वाधिक मला देवाभाऊंच्या सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे की हा फेरबदल करत असताना आपण सूचना मागवल्या नाहीत, हरकती मागवल्या नाहीत आणि असताना हा बंधनकारक नसताना सुद्धा आपण जर बघितलं ही प्रक्रिया पूर्ण होत नसताना सुद्धा MRTP कायद्याच्या कलम, मी जाणीवपूर्वक कलम मानते की MRTP कायद्याच्या कलम 154(1) चा गैरवापर करत BMC ला प्रस्तावित फेरबदलाची शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्याशिवाय त्याच्या आधीच काय झालं तातडीने याचे निर्देश केले गेले. तर माझा प्रश्न एवढी घाई का केली. पहिला प्रश्न एवढी घाई का केली. जेव्हा तुम्हाला सजेशन ऑब्जेक्शन गोष्ट तुमचा अंतिम निर्णय याच्या आधीच मुंबई महानगरपालिकेने याची एवढी घाई का केली याची. तर माझ्या माहितीनुसार हे फेरबदल 2 लोकांसाठी केले गेले. ते 2 लोक कोण आहेत तुम्ही जरा माहिती काढली पाहिजे जे कोण सरकारच्या जवळचे लाडके मित्र बिल्डर त्यांच्यासाठी केले. पण एका बिल्डर नक्कीच मी बोलून याच्यापैकी तो बिल्डर म्हणजे ज्या प्रकरणाबद्दल मी बोलत आहे तो म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जुहूचा जो मी सांगते की सफाई कर्मचारी आणि वसाहतीचा प्रश्न आहे त्या लोकांचा हा याच्यामध्ये. आता यामुळे काय झालंय केवळ मुंबईचा विकास आराखडा धोक्यात आलेला नाही तर मुंबईच्या असलेलं प्रत्येक आरक्षण सार्वजनिक आणि BMC मालमत्तेचं भूखंड हा सुद्धा ह्याच्या GR मुळे जो आहे तो धोकादायक झालेला आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेची जो अधिसूचना काढलेली आहे माझी सर्वप्रथम मागणी आहे की हे अधिसूचना त्वरित जी आहे ती त्या ठिकाणी आहे ती मागे घेण्यात यावी ही माझी पहिलं सांगणं आहे. दुसरं म्हणजे या घोटाळ्याला कसं करण्यात आलं की जेणेकरून ही जमीनच जी आहे ती BMCची अधिसूचने माध्यमातून त्यांनी करण्याचा निर्णय घेतला. दुसरा काय झाला हा घोटाळा. आता बघा एक घोटाळा 2009 पासून सुरू होता. जी अधिसूचना रद्द केली तिला 13 वर्ष लागली आणि तिला पुन्हा खोलायला 4 दिवस लागले. म्हणजे आपलं मुंबई महानगरपालिका किती जे आहे ते कसं तत्पर आहे हे मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं आहे. आता मला याच्यामध्ये देवाभाऊंना प्रश्न विचारायचे की काय बात आहे देवाभाऊ तुमच्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.